तालुक्यातील मौजे चांदगड येथील टेकडीचे गौण खनिज बेकायदेशीरित्या विनापरवाना सातत्याने चोरून विक्री करीत असल्याबाबत कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली। निवेदनात म्हटले की मौजे चांदगड या ठिकाणी मोठी टेकडी असून माती व दगड असे गौण खनिज दीपक हिम्मत कोळी व विजय हिम्मत कोळी हे दोघे दररोज 100 ते 150 ट्रिप ट्रॅक्टरने वाहून नेतात। त्यांचे बेकायदेशीर कृत्य सुमारे 4 महिन्यापासून सुरू आहे। तर तलाठी व मंडळ अधिकारी यांना सांगितल्यावर व तक्रार केल्यावर तलाठी व मंडळ अधिकारी हे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। यावेळी सरपंच मनोहर कोळी, उपसरपंच मोतीलाल कोळी, ग्रामपंचायत सदस्य योगेश कोळी, नामदेव कोळी, हिलाल कोळी, गोपीचंद कोळी आदीसह उपस्थित होते। राहणार चांदगड तालुका शिंदखेडा चांदगड गावाचा सरपंच या नात्याने दीपक हिम्मत कोळी व विजय हिम्मत कोळी याला सांगायला गेलो की उत्खनन करू नको, गावाची संपत्ती आहे। त्याने मला धमकी दिली की यात्रेमध्ये ये, तुला यात्रेत तोडून मारून फेकून देऊ, परंतु त्यांनी माझं ऐकलं नाही। यावर यात्रेत मला मारलं, प्रोटेक्शन पोलिसांसमोर मारलेलं आहे आणि मला जर न्याय मिळाला नाही, मी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलो आहे। मला न्याय भेटला नाही की माझ्या सहकुटुंबासमोर मी इथं उपोषणाला बसलो। चांदगड तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे गावातील दीपक हिम्मत कोळी उत्खनन करतात, तसे मी पत्रक आलेलं आहे ग्रामपंचायतीचं। उत्खनन करून केशधारकांना नेतात। माझं मी समज घालली त्यांना, माझं ऐकलं नाही। यात्रेमध्ये गेलो तेव्हा यात्रेत मला मारलं, माझं लक्ष नाही, मागून वार केलेला आहे। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यात यावी, कठोर दंड त्यांना कठोर शिक्षा होण्यात यावी। नाही, तुम्ही चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।